अस्सलाम वालेकुम। आज प्रभाग क्रमांक 20 से हम चारों उम्मीदवार, पहले उम्मीदवार ओबीसी में से मुल्ला साहब, इनके मिसेस, और ब में से हमारे आराधना के घर वाले हमारे चाची परवीन नामदार, क में से मैं खुद अबू बकर हारून सैयद, द में से तौफीक इस्माइल शेख खुद पहलवान, उन्होंने चारों जन हमें बी फार्म के साथ हमारा फॉर्म भरे है और हमको भरोसा है हमारा पैनल पूरा चुन कर आएगा। आज उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलो होतो। प्रभाग क्रमांक 20 मधून आमची उमेदवारी आहे। आमच्या पॅनलमध्ये 2 पुरुष 2 महिला आहेत। 2 पुरुष मध्ये तौफीक शेख म्हणून आहेत, 1 पुरुष मध्ये अबू बकर सय्यद आहेत, महिला मध्ये ओबीसी म्हणून पुरेशा मुल्ला आहेत आणि ओपन महिला मधून परवीनी नामदार आहे। असं आमचं पॅनल आहे। एबी फॉर्म आम्ही जमा केलेला आहे। तस्लीम शेखचं काय झालं? एकंदरीत चर्चा होती, तस्लीम शेखला त्यांच्या पतींना 16 मधून बी फॉर्म दिलायचा। म्हणजे लिस्ट आली नाही, काय नाही डिक्लेअर केलेलं, असं कसं काय? तुम्हाला फोन करून सांगितलं का? फोन करून नाही, आम्हाला बी फॉर्म मिळाले सकाळी। सगळ्यांना सबमिट केलं का? हा, सबमिट केलं। प्रभागच्या लोकांना काय आव्हान करेल? प्रभागच्या लोकांना आव्हान आहे आमचं साहेब, कामाची तळमळ असलेल्या लोकांना प्रतिसाद द्या, त्यांना निवडून आणा, जेणेकरून प्रभाग हातजोड भागात असल्यामुळे अविकसित भाग आहे आपला, बऱ्यापैकी विकास करता येईल अशा लोकांना निवडून द्या। बघा साहेब, माझा प्रभाग हातजोड भागात येतो, महापालिकेचा निधी पुरत नाही, त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की अजितदादा एक महाराष्ट्राचा चेहरा आहे जो विकासाला प्राधान्य देतो, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला। अजितदादांची बैठक झाली, पोलिसांच्या सूचनेप्रमाणे लाईन करायचे। प्रणिती शिंदे निधी देत नव्हते असं म्हणत होते। कोणताही गोंधळ तसं नाही करायचा सर, नाही। आता बघा सत्ताधारी पक्षाचे आहे उमेदवारांनी एकदा अजितदादा आहेत, जास्त लोकांनी प्रणिती शिंदे नाहीत, त्यांचा निधी अपुरा पडतो, सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, पण तसं न करता आमच्या प्रभागामध्ये कामं खूप आहेत साहेब, पिण्याच्या पाण्याचे असतील, रस्ते असतील, ड्रेनेजची कामं असतील, गटरीची कामं असतील, ते करण्यासाठी आम्हाला पक्ष बदलावा लागला। आज उमेदवारी अर्ज आपण भरलेला का आपली प्रतिक्रिया साहेब? उमेदवारी अर्ज आम्ही कालच भरला होता आणि आज आपण अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट याचा बी फॉर्म जोडपत्र 2 अधिकृतरित्या आम्ही 3-4 देखील आज दाखल केलेला आहे आणि आज अधिकृत आमचा शिक्कामोर्तब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या 4 उमेदवाराचा शिक्कामोर्तब एक झाला। मनामध्ये भीती होती, एबी फॉर्म मिळतंय का नाही, म्हणजे एकंदरीत कसा उत्साह आहे? भीती वगैरे बिलकुल नव्हती, अधिकृत त्या पद्धतीने आम्हाला 4घांनाच तिकीट मिळालं, ही गॅरंटी होती। फक्त ती कागदोपत्री प्रोसेस आहे, प्रोसेस आहे, आयबी रिपोर्ट त्यांना घ्यावं लागतं पार्टीला, त्यामुळे थोडं सर्वांनी लाईनीमध्ये यायचं आहे। आमचं पॅनल त्या पद्धतीने आयबी रिपोर्टला चांगल्या पद्धतीने उतरलं, खरं ठरलं, त्यामुळे अजितदादा गटातल्या पार्टीने आम्हाला 4घावर विश्वास ठेवलेला आहे। त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून निश्चितपणे काम करू, प्रभागाची सेवा करू। प्रभाग 20 मध्ये अपोजिशन पार्टी कुठली राहणार आहे तुमच्या फाईट होणार आहे? आता उमेदवारच कोण आतापर्यंत अजून बी फॉर्म वाटत घेऊन पक्षाचे लोक बी फॉर्म घेऊन इथं उभारलेले आहेत, त्यामुळे उद्या अजून यादीमध्ये कोण येणार आहे ते चेहरेच फिक्स नाहीत, म्हणजे अपोजिटला अजून उमेदवार नाहीत अशी हालत झालेली आहे। त्यामुळे आता 2 तारखेनंतर उमेदवाराची यादी बघून आपण त्याच्यावर बोलू। मैं प्रभाग क्रमांक 20 में आज उम्मीदवारी फॉर्म भरा हूँ। मेरे साथ अबू बकर सैयद, क में है कुरेशा नूरुल हसन मुल्ला, ये महिला मध्ये ओबीसी मध्ये है, सौ परवीन इनामदार ये महिला ओपन के अंदर है। ऐसे 4 लोग को जो उम्मीदवारी मिल चुकी है, बी फॉर्म जोड़ा गया। मैं हमारे सभी पार्टी के वरिष्ठ नेतागण, पार्टी के सर्वेश्वर अजितदादा पवार साहब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के आदरणीय भरणे मामा, कृषी मंत्री अण्णा बनसोडे साहेब, शहराचे सर्व जे पदाधिकारी, आमचे महाराष्ट्रामध्ये सहकारी असणारे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हे सर्व मिळून आम्ही महानगरपालिकेत जास्तीत जास्त कसा सीट येतील ते आम्ही प्रयत्न करणार आहे व काही लोकांना सत्तेपासून रोखणार आहे ते समजा तुम्ही। फक्त आमचा विश्वास आहे, ज्या लोकांसाठी आम्ही काम करणार आहे त्या लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरणार आहे, लोकांना साथ देणार आहे, सुखात दुःखात म्हणा, विकासाच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जे पण फंड असेल
ते मी वरिष्ठ मंडळ नेते मंडळाकडून आम्ही आणणार आहे. हदवाड भागाचा मी विकास करण्याचा माझा उद्देश आहे, माझा मकसद आहे. तुमची लढाई कोणत्या पक्षाबरोबर आहे? बघू आता सध्याला तर काय चित्र स्पष्ट नाही, सर्व उद्योगासमोर आहे. तर आता उद्या किंवा परवा सर्व चित्र क्लिअर होईल. शौकत पठाण म्हणतात की एमआयएमचाच पॅनल प्रभाग 20 मधून निवडून येईल. अच्छी बात है, कोशिश है, उनके रहने दे दो. देखो कोशिश सबकी रहती है, लेकिन हमारा भरोसा पब्लिक के ऊपर है, मतदार के ऊपर है. और मतदार को मालूम है कौन काम करने वाला है, कौन विकास करने वाला है, कौन सुख दुख में आने वाला है और किसकी पार्टी सत्ते के अंदर है, कौन ज्यादा ज्यादा निधी ला सकता महाराष्ट्र राज्य से, महापालिकेचे. फारुख शाब्दी तुमच्या सोबत आल्यामुळं राष्ट्रवादीकडे अजून प्रवेश नाही, परंतु प्रेमात पडले. काय त्यांचा फायदा होऊ शकतो? होऊ शकते की फारुख शाब्दी आले तर त्यांचे वेलकम आहे. मी आपल्याला गवाही देतो, जे पण नेते मंडळी असेल, जे पण पक्षाचे असेल, आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे.